न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहुयात आजच्या ठळक घडामोडी। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यापूर्वी त्यांनी महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी ठाण्यातील टेंबी नाका येथील आनंद आश्रमात जाऊन स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलंय। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार माधवी नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रमोद हिंदुराव, आमदार कुमार आईलानी आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के तसेच शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी, रिपाईचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रतिसादामुळे रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित असून ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की संबंधित मतदारसंघांमध्ये महायुतीचं प्राबल्य असून बहुमतही महायुतीकडे, त्यामुळे ही निवडणूक महायुती मोठ्या मताधिक्यानं जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचं सांगत त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांवरही भाष्य केलंय। ठाणे पालघर पुरतेच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व 17 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील असा दावा त्यांनी केलाय। महायुतीमधील काही ठिकाणच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 4 तारखेपर्यंत आहे। महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील। ज्यांनी उमेदवारी अर्ज भरले असतील ते माघार घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की आम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर पुढे चाललोय। महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही जनतेनं शिवसेना, धनुष्यबाण चिन्ह, बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना आशीर्वाद दिलाय। त्यामुळे आगामी काळातही आमचा विजयाचा झेंडा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। महायुतीचे विजय पक्का आहे आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक कारण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये महायुतीचे आहे, मेजॉरिटी आहे, त्यामुळे महायुती लोकसभा विधानसभाच्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे। त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही महायुतीची निवडणूक लढवतोय। तशी महाविकास आघाडीचे उमेदवार मी आपल्याला सांगतो, फक्त आणि पालघरच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या 17 जागा आहेत त्या 17च्या 17 जागांमध्ये महायुतीचं प्राबल्य आहे, महायुती विजय होईल। त्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराच्या समोर आपण 4 तारीख उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे अंतिम, आणि आम्ही महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून यावर निर्णय घेऊ आणि महायुती मध्ये एखाद्या समोर महायुतीतला दुसरा जो उमेदवार असेल तो माघारी घेईल। एकत्र येऊ असं अंबादास दानवे म्हणतायत, काय वाटतंय? अंबादास दानवे म्हणालेले भविष्यात एकत्र यायला पाहिजे। आम्ही बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललेलो आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य माणसाच्या मनात
सरकार देखील आम्ही स्थापन केलं, एकदा केलं, दोनदा केलं आणि या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब आनंदगे साहेबांच्या विचाराला आणि आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आशीर्वाद दिलेले आहेत. त्यामुळे आमची घोडदौड विजयी पुढे चालू आहे. वाहतूक ऑपरेटरसाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलीचा शोध अवघ्या 2 दिवसात लावण्यात पोलिसांना यश आलंय. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तब्बल 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्याची उकल केली. पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार 7 वर्षीय साक्षी विजयकुमार पांडे ही 28 मे 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास दिवा येथील राहत्या इमारतीच्या परिसरातून कोणालाही न सांगता निघून गेली होती. मुलगी घरी न परतल्यानं तिचे वडील विजयकुमार पांडे यांनी तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन शोधमोहीम सुरू केली. 4 डीपी पथके आणि 2 विशेष पथके तयार करून परिसरात शोध घेण्यात आला. इमारतींचे टेरेस, रिकाम्या खोल्या, गटारे, चेंबर्स यांची तपासणी केली. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणे, रेल्वे पोलीस, चाइल्ड प्रोटेक्शन युनिट, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांमार्फत मुलीचा फोटो प्रसारित करण्यात आला. 29 मे रोजी विविध इमारतींमधील सीसीटीव्ही तपासताना मुलगी श्लोकनगर, दातिवली रोड परिसरात फिरताना दिसली. पुढील तपासात ते दिवा रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर एका अनोळखी व्यक्तीसोबत बोलताना आणि रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अंबरनाथ लोकलमध्ये चढताना दिसली. यानंतर पोलिसांनी दिवा ते अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यानच्या विविध रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर बदलापूर परिसरात त्या व्यक्तीची ओळख सुमित शांताराम जाधव, वय वर्ष 35 अशी पटली. 31 मे रोजी पहाटे पोलिसांनी बदलापूर येथील संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन मुलीची सुटका केली. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीने मुलीची काळजी घेत असल्याचं समोर आलंय. पोलिसांनी मुलीशी विश्वासानं संवाद साधल्यानंतर तिनं घरातील सततची कामे, लहान बहिणीची जबाबदारी आणि होणारा त्रास यामुळे घर सोडल्याचं सांगितलंय. शेजाऱ्यांकडूनही अशाच प्रकारची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. प्राथमिक तपासानुसार मुलगी स्वतःहून घरातून निघून गेल्याचे संकेत मिळालेत. मात्र प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या तपासात 6 पथकातील अधिकारी आणि सुमारे 45 पोलीस कर्मचारी यांनी सलग 2 दिवस रात्रंदिवस मेहनत घेतली. कोणताही ठोस पुरावा नसताना जवळपास 948 सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलीचा शोध लावण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली असून मुलगी सुखरूप सापडल्याने तिच्या कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दिवा भागातून 28 तारखेला संध्याकाळी 8:30 वाजता एक 7 वर्ष 22 दिवसाची मुलगी ही बेपत्ता झाल्यासंदर्भातील तक्रार प्राप्त झाली होती. या तक्रारीचं गांभीर्य पाहून एसीपी डिव्हिजन, प्रभारी अधिकारी व क्राईमचे PI आणि इतर सर्व अधिकारी यांनी आपल्या निर्देशाखाली वेगवेगळ्या टीम स्थापन केले गेले. या 6 टीम या सातत्याने मुलीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत होत्या. त्याच्यामध्ये डीपीच्या 4 टीम आणि NDPHचे 2 टीम काम करत होत्या. या भागातील सीसीटीव्ही पाहणे अत्यंत आवश्यक होतं, कारण मुलीचे पूर्ण हालचाली ज्या आहेत त्या कुठल्या ना कुठल्या सीसीटीव्ही मध्ये आल्या असतील या अपेक्षेने साधारणतः या संपूर्ण टीमने 948 सीसीटीव्ही याची पाहणी केली गेली. त्याच्यामध्ये मुलीचे लाईन ऑफ लोकेशन्स मिळाले आणि याच्यामध्ये 2 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर 31 तारखेला रात्री या मुलीचं लास्ट लोकेशन एका व्यक्तीच्या सोबत बदलापूर या ठिकाणी ती एका ट्रेन मधून खाली उतरल्याचं निदर्शनास आलं. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची ओळख पटवणं हे आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. त्या ठिकाणच्या वेगवेगळ्या टीमचे अधिकारी यांनी लोकल जे व्यक्ती आहेत त्यांची मदत घेतली गेली. त्यांच्याकडून त्या व्यक्तीची ओळख पटवण्यात आली. ती व्यक्ती हा स्थानिक व्यक्ती आहे, जाधव नावाचे व्यक्ती, सुमित जाधव यांच्याकडे त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या घरी ही आमची टीम गेली. घरी ही मुलगी त्या ठिकाणी सुखरूप सापडली. त्याच्याबरोबरच ते जे सुमित जाधव आहेत त्यांची स्वतःची 3 मुलं ही त्या ठिकाणी होती. ते 3 मुलं ही समवयस्क आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरच ही होती. या बाबतीमध्ये ज्यांच्याबरोबर ती मुलगी गेली होती याच्यामध्ये सुरुवातीला डाऊट येणं अत्यंत स्वाभाविक आहे.
त्यामुळे आम्ही त्याचं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं गेलं की त्यांनी सोबत कसं काय घेऊन गेला. या मुलीने स्वतःचा पत्ता हा दिल्ली या सांगितला होता की स्वतः दिल्लीचे आहे, माझे आई वडील नाहीये आणि मला तुमच्या बरोबर यायचं आहे, मला परत जायचं नाहीये, अशा स्वरूपाची माहिती सांगितल्यामुळे त्यांनी या मुलीच्या बाबतीमध्ये चुकीची काही घटना घडू नये, कारण त्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या मुलीबरोबर एक अशीच घटना, अप्रिय घटना त्या ठिकाणी 2025 मध्ये घडली होती. याबाबतचा गुन्हा खडकपाडा पोलीस स्टेशन मध्ये दाखल आहे. तर अशी काही चुकीची घटना याच्याबरोबर घडू नये, ती सुरक्षित राहावी या उद्देशाने तो तिला स्वतःच्या घरी घेऊन गेला होता. त्याचबरोबर त्याने आईला फोन करूनही सांगितलं होतं की मला उद्या या बाबतीत पोलीस स्टेशनला जाऊन माहिती द्यायची आहे, परंतु रात्री मी तिला सोडू शकत नाही, अशा स्वरूपाची माहिती देऊन त्याने स्वतःच्या घरात सुरक्षितपणे ठेवलं होतं. 2च दिवसामध्ये ही मुलगी त्याला पप्पा म्हणत होती. एवढं चांगलं वातावरण, त्यांनी एवढं प्रेम या मुलीला दिलं होतं. या मुलीचे संपूर्ण व्हेरिफिकेशन झालेलं आहे, मेडिकल झालेले आहे, याच्यामध्ये कुठल्याही स्वरूपाची चुकीची माहिती समोर आलेली नाहीये. त्यामुळे हा गुन्हा हा तिला सुखरूप मिळवण्यापुरता नसून पुढे तिच्या आई वडिलांची काय परिस्थिती आहे, या व्यक्तीने जे सांगितलेली गोष्ट आहे ती खरी आहे की खोटी आहे याचं व्हेरिफिकेशन सुद्धा अद्याप आमची टीम करत आहे. आतापर्यंतच्या व्हेरिफिकेशन नुसार हे सिद्ध झालेलं आहे की ज्यांनी घेऊन गेलेला आहे त्याचा मालफाईड इंटेन्शन काही नव्हतं. पुढील तपास PSI शर्मा मुंब्रा पोलीस स्टेशन हे करत आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार आणि शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांचा वाढदिवस ठाण्यातील मावळी मंडळ येथे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता सामाजिक संदेश देणारा ठरलाय. वाढदिवसाच्या निमित्तानं शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय. शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्यात आले. विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाचं स्वागत केलंय. याशिवाय क्रिकेट प्रेमींसाठी IPL अंतिम सामन्याचे भव्य स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. सामन्याचा आनंद घेण्यासाठी युवक, नागरिक आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडवून आणत कार्यक्रमाला वेगळे स्वरूप देण्यात आले. हेमंत पवार यांची ओळख धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी अशी आहे. ठाण्यात शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी, नव्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी त्यांनी सातत्यानं काम केलंय. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ठाणे शहरातील पक्षाची ताकद वाढण्यास मोठी मदत झाल्याचं अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय. वाढदिवस सोहळ्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, महिला मंडळे, युवक वर्ग तसेच सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. प्रभागातील नागरिक आणि हितचिंतकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून हेमंत पवार यांना शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी पुष्पगुच्छ, भव्य पुष्पहार तसेच फळांचा हार अर्पण करून हेमंत पवार यांचा सत्कार केला. दिवसभर शुभेच्छुकांच्या भेटीगाठी सुरू होत्या. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याचा गौरव करत आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. सामाजिक कार्य, संघटन बांधणी आणि सर्वसामान्य नागरिकांशी कायम असलेला संपर्क यामुळे हेमंत पवार यांना ठाण्यात विशेष लोकप्रियता लाभली आहे, ज्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी. विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.